शेतात उभा होता एक 10 चाकी ट्रक। साडीवरील महिला, ना ड्रायव्हर ना क्लीनर ना मालकाचा पत्ता। गावकरी म्हणाले, अरे लावारिस असेल। पण जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा जे उघड झालं त्याने सगळ्यांचे थरकाप उडवले। मुझफ्फरपूर जिल्ह्यातल्या विष्णुपूर बघनगरी गावात सकाळ शांत होती। शेताच्या कडेला एक मोठा 10 चाकी ट्रक उभा होता। गावकऱ्यांनी 2 दिवस पाहिलं, ना कोणी येतंय ना जातंय। काहींना वाटलं कदाचित खराब झालाय ट्रक, काही म्हणाले लावारिस आहे, सोडून गेले असतील। पण गावातल्या एका म्हाताऱ्याने कुजबूज केली, असं नाही रे, काहीतरी आहे या ट्रकमध्ये आणि बस। त्या एका वाक्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आला। दुसऱ्या दिवशी सकाळी सकरा पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार पाल तिथे पोहोचले। ट्रक पाहिला, चकाकणारा नव्हता, पण आत काहीतरी असामान्य शांतता होती। दार उघडलं आणि आतून धुरकट वास आला। पोलिसांनी टॉर्च लावला, सगळं रिकामं, पण जमिनीखाली काहीतरी होतं। खाली लाकडाच्या फळ्याखाली पोलिसांनी ठोकून पाहिलं, ठक ठक ठक, आणि त्या फळ्या उघडल्या। तर आत गुप्त तहखाना, होय, एक शराब छुपवायचा खास तळघर, दारूच्या बाटल्या, पॅकिंगचं सामान, काही तुटलेली क्रेट्स। पोलिसांनी सगळं बघून ते थक्क झाले। ठाणाध्यक्ष म्हणाले, ही साधी वाहतूक नाही, ही संघटित तस्करी आहे। त्या ट्रकमध्ये अशा प्रकारे दारू लपवण्यासाठी जागा बनवलेली होती की सामान्य माणसाला कल्पनाही येणार नाही। दरम्यान त्याच दिवशी मोतीपूर आणि साहेबगंजमध्येही पोलिसांनी छापे मारले। मोतीपूरमध्ये मंजूर अली नावाचा तस्कर 51 लिटर देशी दारूसह पकडला गेला। तो बाईकवरून दारू घेऊन जात होता। त्याच्याकडे पाहून वाटावं साधा माणूस आहे, पण हातातली बॅग उघडली आणि आत दारूच्या बाटल्या रांगेत। साहेबगंजमध्ये मात्र दृश्य अजूनच सिनेमॅटिक होतं। रात्री उशिरा बायपास पुलाजवळ बोलेरो गाडी थांबवली गेली। गाडी थांबवायचा इशारा मिळताच दोघं माणसं पळत सुटली, पण पोलिसांनी खदेडून पकडलं। गाडीतून बाहेर आलेल्या गोष्टी पाहून पोलीस सुद्धा थक्क झाले। 243 लिटर विदेशी दारू। नीरज कुमार आणि विकास कुमार दोघेही हाजीपूरचे। दारूच्या बाटल्यांनी भरलेली बोलेरो जणू चालता बार। सगळं एकत्र पाहिल्यावर पोलिसांना खात्री पटली, हा केवळ ट्रक किंवा बोलेरोचा मामला नाही, हा संपूर्ण दारू माफियांचं जाळं, ज्यांनी दारूच्या खेपा राज्यभर पसरवल्या होत्या। आणि त्या शेतात उभ्या 10 चाकी ट्रकचं रहस्य आता पूर्ण उघड झालं होतं। तो ट्रक दारूच्या तस्करीसाठी बनवलेला मोबाईल तहखाना होता। गावकऱ्यांना वाटलं होतं लावारिस वाहन आहे, पण खरं तर तो गुन्ह्याचं गुप्त ठिकाण होतं।